नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बातमीत आहे मुंबईतून. मुंबईत भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे. 5,000 गाड्यांचा ताफा मातोश्रीवर. भाजपच्या या बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंच्या हस्ते केलाय पक्षप्रवेश. नागपूरमधील हिवाळी अधिवेशन चालू असताना ठाकरेंनी भाजपला दिलाय मोठा दणका. नेमकं झालेले काय सविस्तर पाहण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे. भाजपच्या कोणत्या नेत्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे. मुंबई महापालिका निवडणुका आधी मुंबईत ठाकरेंनी भाजपला कसा दणका दिलेला आहे ते आपण पाहणार आहोत. मातोश्रीच्या अंगणात काल एक वेगळंच दृश्य होतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण बांद्रा, खिरपवाडी, कलानगर परिसरात भगव्या झेंड्यांनी आणि जयघोषांनी दुमदुमून गेलं होतं. त्याचं कारण एकच होतं. भाजपचे बडे नेते हे 5,000 गाड्यांच्या ताफ्यासहित हजारो कार्यकर्ते घेऊन मातोश्रीवर पक्षप्रवेशासाठी येणार होते. हा पक्षप्रवेश फक्त पक्षांतर नव्हता तर एक राजकीय लाट होती, जिथे भाजपच्या संघटनेतून असंख्य तरुणांनी नाराज होऊन पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या विचाराकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे धाव घेतली. मातोश्रीकडे काल सकाळपासूनच गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबईच्या सर्व भागातून नवी मुंबई, ठाणे, पनवेल, दहिसर, कांदिवली, सांताक्रूज, चेंबूर, मानखुर्द या भागातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आले होते. भगवा शर्ट, ठाकरेंचे झेंडे, शिवसेनेचे झेंडे आणि जय महाराष्ट्राचा नारा देत घोषणांनी वातावरण भारावून गेलं होतं. मातोश्रीच्या दरवाजा बाहेर झालेला हा मेळावा पाहून स्थानिक नागरिक सुद्धा थक्क झाले. बऱ्याच काळानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणांना मातोश्रीवर पाहायला मिळालं. ठाकरे नाव म्हणजे विश्वास असं म्हणत अनेक कार्यकर्ते ठाकरेंच्या पक्षात सामील होण्यासाठी काल आले होते. येथील कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही भाजपमध्ये गेलो तेव्हा वाटलं होतं की इथे युवकांना आधार मिळेल, पण तिथे फक्त आदेश आणि दबाव होता. जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांना काहीच किंमत नाही. जे भ्रष्टाचारी आणि दुसऱ्या पक्षातून आयात केलेले आहेत त्यांनाच किंमत आहे आणि पदं देखील दिली जात आहे. त्यामुळे खरा अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांना मानणारा कार्यकर्ता दुसऱ्याच कोपऱ्यात होता आणि बाहेरच्या भ्रष्टाचारी लोकांना महत्त्वाची पदं दिली जात होती. त्यामुळे एवढ्या वर्षानंतर भाजप सत्तेत येऊन सुद्धा त्यांचा खऱ्या भाजपच्या कार्यकर्त्याला काय फायदा, असं म्हणत आम्ही आता सत्तेच्या बाजूने आणि उद्धव ठाकरेंच्या यांच्यासोबतच शेवटपर्यंत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शिवसेना ही सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारी संघटना आहे. पक्षापेक्षा संघटना ही लोकप्रिय आहे आणि जय मराठी माणसासाठी मुंबईवर जेव्हा जेव्हा संकट ओढतं तेव्हा फक्त आणि फक्त ठाकरे कुटुंबच पुढे येतं. त्यामुळे आम्ही विचार करून उद्धव ठाकरे यांच्यासोबत आलेलो आहोत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मुंबईत ठाकरे असणं आवश्यक आहे. कारण ठाकरे नसतील तर मराठी माणूस मुंबईत जो राहिलाय तो सुद्धा राहणार नाही. भाजप हे गुजरातधारीण सरकार आहे. गुजरातसाठी जे जे पाहिजे ते मुंबईतून देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्यामुळे मुंबई वाचवायची, महाराष्ट्र वाचवायचा आणि तसाच ठेवायचा असेल तर फक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच मुंबईत पाहिजे, तरच मुंबईवर नियंत्रण राहील. अन्यथा केंद्र सरकार आणि राज्य सरकार मुंबई विकून टाकील आणि मराठी माणसाला देशधोडीला लावेल. त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांची सत्ता मुंबईत आलीच पाहिजे आणि भाजपला तिथून हद्दपार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. 5,000 गाड्यांचा ताफा घेऊन आम्ही आलो आहोत आणि ही सुरुवात आहे, असे अनेक नेते आणि कार्यकर्ते जे भाजपमध्ये नाराज आहेत हे खरे भाजपचे आहेत. ज्यांनी आयुष्य भाजपला दिलं अशा देवेंद्र फडणवीस आणि बाहेरून आलेल्या नव्या नेत्यांनी दूर लुटला आहे. अशांना आता आम्ही धडा शिकवणार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई पुन्हा एकदा भगवा फडकणार असं सांगण्यात आलं आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मुंबईच्या महानगरपालिकेवर उद्धव ठाकरेंचा भगवा फडकेल का? आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.